28 सप्टेंबर गुरुवारचा दिवस आणि या दिवशी भाद्रपद चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी आलेली आहे। हा दिवस म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस। श्रोते हो, या दिवशी गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि श्री गणेशांच्या कृपेने आपल्या घरातून गरिबी, दरिद्रता, कंगाली, बाधा, आजारपण आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी आपण एक छोटासा उपाय आवर्जून करा। जर आपण यापूर्वीच गणपती बाप्पांचे विसर्जन केले असेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकता। श्रोते हो, हा उपाय करण्यासाठी अगदी साधी सोपी सामग्री आवश्यक आहे। जसे की आपण एक छोटीशी भाकरी किंवा चपाती बनवायची आहे, थोडासा भात शिजवायचा आहे आणि थोडीशी मिठाई किंवा मोदक बनवायचे आहेत। अगदी प्रत्येकाला गरिबापासून श्रीमंताला हा उपाय करता येतो आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करवता येते। श्रोते हो, हा उपाय कसा करावा, हा उपाय केल्याने अगदी कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला प्राप्त होऊ शकतात, हा उपाय करण्याचा विधी कोणता आहे, अगदी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी आपल्याला हात जोडून आणि डोकं आपटून विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया अवश्य लिहा। श्रोते हो, अनंत चतुर्दशी यंदाच्या वर्षी 28 सप्टेंबर गुरुवारच्या दिवशी आलेली आहे। या दिवशी आपण प्रत्येकाने सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा। खरं तर ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवे, मात्र प्रत्येकाला हे शक्य नाही। अशा वेळेस कमीत कमी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी आपण नक्की उठावे, स्वच्छ स्नान करावे, शुचिर्भूत व्हावे आणि घरातील जी गृहिणी आहे, गृहलक्ष्मी आहे, या गृहिणीने पहिली भाकर गोमातेसाठी बनवावी किंवा पहिली चपाती जी आहे ती गोमातेच्या नावाने बनवावी आणि दुसरी चपाती किंवा भाकरी ही आपण गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात द्यायची आहे। आता ही रोटी किंवा भाकरी बनवताना, चपाती बनवताना तिचा आकार जसा आपण देवी देवतांना नैवेद्य अर्पण करतो तसाच छोटा आकार आपल्याला ठेवायचा आहे। सोबतच लक्षात ठेवा, ही भाकरी चपाती बनवताना ओम गण गणपते नमः या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे। या महामंत्राचा जप करतच आपल्याला रोटी किंवा भाकरी आपल्याला गृहलक्ष्मीनी बनवायची आहे। सोबतच थोडासा भात शिजवायचा आहे आणि तुम्हाला शक्य असेल, वेळ असेल तर मोदक देखील आपण अशा वेळेस बनवू शकतात किंवा गोडधोड कोणताही नैवेद्य आपण त्या ठिकाणी बनवू शकता, शिरा बनवू शकता। जर वेळ नसेल तर बाजारातून मिठाई आणली तरी चालेल। शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई गणपती बाप्पांना अतिशय आवडते, सफेद रंगाची मिठाई देखील आवडते। अशा प्रकारे नैवेद्याची सामग्री बनवल्यानंतर आपण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे। जर तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन केलेले नसेल तर ज्या गणपती बाप्पांची तुम्ही प्रतिष्ठापना केलेली आहे त्या गणपतीची पूजा आपण दररोज ज्या मनोभावे आपण करतो त्या प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे। गणपती बाप्पांचे विसर्जन तुम्ही केलेले असेल तर तुमच्या देवघरामध्ये जी श्री गणेशाची मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा आपल्याला करायची आहे। ही पूजा प्रारंभ करताना अर्थातच आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचे आहे आणि पूजा संपन्न होताना कापराने आरतीसुद्धा ओवाळायची आहे। गणपतींना दुर्वा आवडतात त्या देखील आपल्याला अर्पण करायच्या आहेत। नैवेद्याची जी सामग्री आपण बनवली आहे ती गणपती बाप्पांसमोर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे, त्यावरती ही संपूर्ण सामग्री ठेवायची आहे। जी भाकरी किंवा चपाती बनवलेली आहे, जो भात शिजवलेला आहे, ते सर्व काही आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर ठेवायचे आहे। श्रोते हो, ही पूजा संपन्न झाल्यानंतर ओम गण गणपतये नमः या महामंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, त्याशिवाय हा उपाय आपला सफल होणार नाही। ओम गण गणपतये नमः। जर आपल्याकडे जपमाळा असेल तर अतिउत्तम, नसेल तर कोणत्याही धान्याचे 108 दाणे घ्या आणि त्यांच्या मदतीने आपण ओम गण गणपतये नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करा। जर श्रोते हो तुम्ही हा सहपरिवार म्हणजे आपल्या कुटुंबासहित जप केला, आपल्या कुटुंबात जितक्या व्यक्ती आहेत, गणपती बाप्पांच्या कृपेने सुख समृद्धी नांदू लागेल, घरातील रोगराई निघून जाईल, घरावरची संकटे निघून जातील, जर आलीच तर ती सौम्य स्वरूपात येतील। गणपती बाप्पा हे 64 कलांचे अधिपती देवता आहे, रिद्धी सिद्धीचे दाता आहेत, देवांमध्ये प्रथमेश आहेत।
आणि सहपरिवार जर आपण या मंत्राचा जप केला, पूजा केली तर अतिशय उत्तम. दुधात साखर. तर श्रोतेहो, आपल्याला नतमस्तक व्हायचे आहे गणपती बाप्पांपुढे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनात जी काही अडचण आहे ती दूर करण्यासाठीची प्रार्थना करायची आहे, किंवा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, जी अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे ती पूर्ण होऊ देण्याची प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे. आणि हा नैवेद्य जास्तीत जास्त वेळ चरणी राहील गणपती बाप्पांच्या, याची काळजी घ्या. आणि अर्थातच अनंत चतुर्दशी आहे. अजून तुम्ही विसर्जन केलेले नसेल तर गणपती बाप्पांचे विसर्जन करताना ही जी पोटली आहे, हा जो नैवेद्य आहे, ज्यावेळेस तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला याची पुरचुंडी बांधायची आहे. या नैवेद्याचे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांसोबत विसर्जन करायचे आहे. लक्षात घ्या, गणपती बाप्पांना आपण ही शिदोरी देत आहोत. त्यांचा जो प्रवास आहे आपल्या घरातून त्यांच्या स्वगृही ते जात आहेत, या प्रवासादरम्यान एक छोटीशी शिदोरी आपण मनपूर्वक त्यांना अर्पण करत आहोत. आणि जर तुम्ही आधीच गणपती बाप्पांचे विसर्जन केलेले आहे तर अशा वेळी ही शिदोरी आपण गणपती बाप्पांचे नाव घेत वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे. या अशा वेळेस तुमच्याकडे जर वाहतं पाणी नसेल तर अगदी आपण कोणत्याही झाडाखाली, अगदी स्वच्छता असलेल्या झाडाखाली किंवा छोटेसे तळे असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण ठेवू शकता. या पोटलीची विसर्जन करू शकता गणपती बाप्पांच्या समवेत, किंवा नुसती पोटली विसर्जित केली ठेवली तरी चालेल. झाडाच्या बाबतीमध्ये झाड हे काटेरी नसावे याची सुद्धा आपण काळजी घ्या. श्रोतेहो, ही जी पोटली विसर्जित केल्यानंतर, वाहत्या पाण्यात विसर्जित केल्यानंतर किंवा झाडाखाली ठेवल्यानंतर घरी परत येताना आपण मागे वळून पाहण्याची चूक करू नका. अन्यथा या उपायाचे आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होणार नाही. घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवा. घरी जिथे आपली गणपती बाप्पांची मूर्ती आहे, फोटो आहे देवघरासमोर, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन जी प्रार्थना आपण मगाशी केली होती, अगदी तीच प्रार्थना आपल्याला पुनरावृत्त करायची आहे देवघरापुढे. श्रोतेहो, अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलेला हा छोटासा उपाय गणपती बाप्पांची असीम कृपा नक्कीच बरसवेल. तुमच्या जीवनातील तमाम प्रकारची संकटे, दुःखे, समस्या दूर होतील, शंकांचे निरसन होईल. तर हा छोटासा उपाय आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी नक्की करा. गणपती बाप्पांची असीम कृपा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती बरसो, हीच मी गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो. जसे मी तुम्हाला आधीच सांगितले तसे की गणपती बाप्पा मोरया कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. श्रोतेहो, आपण या मराठी भक्ती चॅनलवर वेगवेगळ्या उपायांचे वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतो. लवकरच आता पितृपक्ष चालू होत आहे 15 दिवसांचा, आणि त्यानंतर लगेच नवरात्र चालू होणार आहे. त्यामुळे सर्व येणारे जे व्हिडिओज आहेत ते या सणवारांवरतीच असणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. धन्यवाद.